तर नमस्कार मंडळी, राम राम. स्वागत आहे तुमचे आपल्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, एका एकरामध्ये झाली 10 क्विंटल तूर. तर मित्रांनो, हे जर गुपित तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर आपला व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि आपण बसलेला आहे सध्या आता गाड्यावर, आपण जात आहे शेतात. चला भेटू डायरेक्ट शेतात गेल्यावर. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण हे डब्बे घेऊन चाललेलो आहे शेतामध्ये. आणि मित्रांनो, आपल्याला आज एका दादानी लिफ्ट दिली होती, आणि ते पण डायरेक्ट गाड्यावर. भाव विषय हार्ड, पण त्या गाड्यावर बसून असा वेगळाच फील येत होता. साला असं वाटतं की साला हवाई जहाजमध्ये चालू आलो, फक्त दणके थोडे जास्त लागले. विषय असा होता. आणि मित्रांनो, आपण आहे आता सौदी अरबच्या रेगिस्तानमध्ये. बघू शकता तुम्ही, नुसतीच रेती, पुरा रस्त्यानं नुसती रेती रेती. आणि आपल्या जो आहे आता 5 जणांचे डब्बे. आणि चित्रेभर झालं की आपल्याला पायदल नाही येणं पडलं. विषय गाड्यावर भेटला आपलं हवाई जहाज जे गाडा होतं. शेतकरी लोकांची जी आणबान शान बैलगाडा, त्या बैलगाड्याला आपण आलेलो आहे आता शेतामध्ये. आणि आपली मित्रमंडळी आता बकऱ्या चारून आली एका शेतात. त्या शेतात जवळच आपण आलेलो आहे. होऊ शकता आपला कालचा रस्ता टी पॉईंट, पण आपल्याला जायचं आहे सीधा डायरेक्ट सरळ. चला भेटू डायरेक्ट आता तुम्हाला 10 मिनिटामध्ये शेतात. तर स्वागत आहे तुमचे आपल्या मिस्टर भोला यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी तुमचा मित्र भोला आता आलेलो आहे शेतात. चला आपली मंडळी आणि बकऱ्या तुम्हाला दाखवून देतो आता 0 मिनिटात. सीताराम. तो चलिए शुरू करते हैं. तर मित्रांनो, आपण आलेलो आता शेतामध्ये. होऊ शकता आपल्या बकऱ्या इकडे चरून आल्या. आणि हे आपले डबे जे आहे, म्हणजे टिफिन बॉक्स, टिफिन बॉक्स, पण आमच्याकडे यायले डबेच म्हणतात. विषय असा आहे की आता एखाद्या खनपुटाले अडी लटकून देतो. ही या झाडाच्या खनपुटाले बघू शकता आपण आता लटकवलेले आहे डबे. आणि मित्रांनो, आता आपण सांगणार आहे शेळ्या. म्हणजे चारांमध्ये त्याला काय असं का आपल्यासारखं आपण जेवण कसं करतो तसा घास त्याच्या तोंडात निघालं पडत, तर आता बिचारा फक्त त्याला कसं चरण पाहिजे. विषय असा आहे. जय माता दी. जय माता दी. आणि आवाज जर ओळखीचा असेल तर कमेंटमध्ये सेक्शनमध्ये सांगू शकता हा आवाज कोणाचा होता. आपल्या शेळ्या बघू शकता तिकडे खूप रान दूर जंगलामध्ये टापपैकी बऱ्यापैकी चारा आहे, चरून राहिलं टापपैकी. आणि बघू शकता त्याच्यामध्ये असं सोयाबीन बी आहे कुठे कुठे. दिस इज सोयाबीन सीड्स, सोयाबीन सीड्स बघू शकता. आता हे सालं ओली शेंग आहे, हे बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये हे जे सोयाबीनचं झाड आहे, आता तुम्हाला हे दाखवू शकतो काहून की तुम्हाला भरोसा बसणार नाही. ही सोयाबीनची शेंग तोडली आता. आणि बघू शकता याच्यामध्ये हा जो दाणा निघतो, तो उडून गेलेला आहे. बघू शकता या झाडाला आहे तो सोयाबीनची दाणे. हे जे सोयाबीनचे सीड्स आहे याच्यामध्ये खूप सारं प्रोटीन आहे, भरपूर मात्रामध्ये प्रोटीन आहे. आणि फायबर्स खूप आहे याच्यामध्ये. आणि खाऊ शकता आपण. याची भाजी पण बनवलेली आहे. खूप एवढी टेस्टी भाजी होती याची सोयाबीन सीड्सची. वली झाडं जे राहतात त्याची 1 नंबर भाजी बनते. म्हणजे दिस इज माय फेवरेट भाजी ब्रो, सोयाबीन सीड्स. जसे तुम्ही त्या सोयाबीनच्या वड्या जसे खाता, तसे सोयाबीन सीड्सच्या पण त्या सोयाबीनच्या वड्या याच्यात बनत असतात. विषय हा आहे तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगून दूर आलो. जे आपले आता जे नवीन पाहणार ते म्हणजे हा काही बी खात राहते असं जंगलातलं. भाऊ हा जंगलातला पडी पसारा, म्हणजे जंगलातला रानमेवा आहे हा तुम्हाला माहीत नाही. आता शेळ्या आपल्याकडे मादेवर आणि जी शिंदे आपले सारे बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. आपला आतंकवादी आलेला आहे. या 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 या. अरे काही नाही माझं खायला काय माझं सांग. हे शेंगा बा एक शेंग देऊ शकता. चला हे शेंग आता. आणि हे आपली बकरी आहे मित्रांनो. चाल जाय तिकडे तिकडे चालू. आवाज आणायचा येताना हो. जनावराचं प्रेम खूप असते माणसावर. तुम्ही जनावराला जसं वागू सांग तसं प्रेम जनावर तुमच्यावर करते. चला जास्त काही टाइमपास करत नाही, भेटतो तुम्हाला नंतर. जय श्री महाकाल, हर हर महादेव. शर्मे सीताराम, गाव में सीताराम, वारामध्ये शेळ्या. लेकिन 1 सेकंड. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आता आपल्याला द्यायचं आहे हे टूप. आणि बघू शकता ही एक आहे गुढी. ही बकरीला आता आपल्याला द्यायची आहे. तर विषय असा आहे, आता आपण 0 मिनिटांमध्ये जाऊ विहिरीवर. आणि मित्रांनो,
आपल्याला हे गोळी द्यायची आहे बकरीले, ते कशासाठी आणि काय तुम्हाला कशासाठी देणं आहे आणि हे मला कशासाठी बकरीला लावणं आहे हे तुम्हाला सांगतो 0 मिनिटामध्ये. हे आपले हत्यार अवजार बघू शकता. चला भेटू 0 मिनिटात ठिकाणावर. सर्वात पहिले आपण आता हे एक बॉटल घेतलेली आहे आणि कशाची आहे ते तुम्हाला माहीतच असेल. मी कधी याचं नाव सांगून तुम्हाला प्रमोशन करून देत नाही. विशेष आहे आपण आलेला आता विहिरीवर. बघू शकता हे इकडे विहीर, शहर में सीताराम गाव में सीताराम. आणि बघू शकता याच्यामध्ये डालकीमध्ये आहे पाणी. पहिले आता शेशी घेऊन काढू आणि आता 0 मिनिटामध्ये हा एक घेतलेला आहे दगड आणि याचे 2 तुकडे झालेले बघू शकता. आणि एक तुकडा आता आपल्याला हा पद्धतशीर सेम अर्धी हे बघू शकता गोळी आपण घेतलेली आहे आणि हे टाकणार आहे आपण आता याच्यात. आणि याच्यात घेणार आहे आता पाणी. ही अर्धी गोळी आहे, हे आपल्याला संध्याकाळी द्यायची आहे. आता कशासाठी कायसाठी ते तुम्हाला सांगतो नंतर. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. चला पहिले याच्यात पाणी टाकून घेऊ. आणि हा मोबाईल आपला ठेवलेला आहे. आता 2 हे ट्रायपॉड बनवलेले आहे आपण आणि ठेवला हा डी याच्यावर पुरीवर डायरेक्ट. ओके सीताराम गाव में सीताराम. आणि बघू शकता आपला कॅमेरा इथं आता लागलेला आहे. मित्रांनो बघू शकता आता त्याच्यातलं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. किती ml? 15 ml पाणी आपण घेतलेलं आहे आणि हे टाकणार आहे आपण याच्यात. हे झालेलं आहे आता 20 ml. आता याचं बघून घ्या. याचं आपण लावलेलं आहे आता झाकण. आता हे किती झाली औषधी? ही झाली 20 ml. याची आता बघू शकता अशी ढवळून घ्यायची आहे. भेटतो तुम्हाला 5 मिनिटात. बकऱ्या लागलेल्या आहे आपल्या पाण्यावर जारी बघू शकता. बिट्टल घोडा पाणी पित आहे आणि आता ते बकरीले विजू डॉक्टर आपले देणार आहे औषधी बघू शकता तुम्ही. सोशल आय डी या 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 हो 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 हो. आमदार राखीत पयत आला, सगळ्या बकऱ्या पिटाळून देते. या या बकरी पकडलेली आहे 0 मिनिटात. आता बकरीला देणार औषध. हो घोडा औषध आता बकरीला देणं आहे. आणि मित्रांनो कशासाठी ते तुम्हाला आता आमचे व्हिडिओ डॉक्टर सांगतील. बघून घ्या. असे निंजा टेक्निक असते बकरीला औषध पाहिजे. कडू शिंदे. धीरे 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 मेल्यांग मेल्यांग. गोळी चिटकलं झालं. बकरी चालू बागू लोक सांगाल तर पान. बकरीला औषध दिलेली आहे आणि मित्रांनो बघू शकता बकरीला आलता ताप, याच्यामुळे आपण दिलेली आहे बकरीला औषध. विषय असा आहे तर मलम ते बकऱ्या काटेगिट्या खाताना ते बकरीच्या अळांले लागले शिन म्हणून आपल्याला मलम त्यासाठी लावायचं आहे. चला भेटतो तुम्हाला 0 मिनिटामध्ये. आता आपलं हे झालेलं आहे उपचार आणि 0 मिनिटामध्ये तुम्हाला भेटतो. आता मी चला बकरी पकडतो पहिले. 1 hour later. इथं आहे पाणी आणि आपल्या बाकीच्या बकऱ्या जे बसलेल्या आहे बघू शकता तुम्ही. हे आहे आता टॉपपैकी बसलेले आहे शांत चित्ताने. आणि मित्रांनो आपण आता करणार आहे जेवण. बघू शकता आपली बैठकडी बसेल आहे आणि आपण करणार आहे आता जेवण. चला 0 मिनिटामध्ये आता जेवण अटकवत भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. तर चला तुमचं पण जेवण झालं नसेल तर जेवण करून घ्या शहर में. मित्रांनो हे आज आहे फोडणीचं वरण आणि मित्रांनो बघू शकता आपली मंडळी आता बसली आहे जेवण करायसाठी. आणि मित्रांनो आपण पण आता जेवणार आहे. तुम्ही पण जेवण करून घ्या. शहर में सीताराम. राम राम. राम राम मंडळी बघू शकता आपण आता जेवण घेऊन केले आहे. टापपैकी डब्बे गिब्बे धुवून व घालून दिले. कुठल्याही ज्या खोळावर बघू शकता. त्याचा विषय काय आहे ते खारगटे घरी नेले तर कसं घरच्याला डोक्याला ताण आहे तो की बा साला एवढा डब्बा बी धुतला नाही आहे. त्यापेक्षा घरी बोलणे खायचं काम करायचं नाही. टप्पाई आपला डब्बा गिब्बा धुंड्या. दुसरा म्हणजे विषय काय होते तो खरकटा डब्बा राहिला की विषय काय होते त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी भाजी खराब होते. विषय असा आणि आपल्याला ते पटत नाही. घरचे बोलणे खायचे नाही आणि बोलणे खायसारखे कामं करायचे नाही.
कसं आत्मनिर्भर बनो विषय असा आहे. आणि आता आपल्या बकऱ्या बसलेल्या आहेत टापपैकी सीताराम. ये हिंदुस्तान की पहचान है और बच्चे को यही पढ़ाना चाहिए. आओ बच्चों तुम्हें पढ़ाऊँ धरती हिंदुस्तान की, इस मिट्टी में तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. म्हणजे आता याच्यातून आपण समजू शकतो की जे लहानपणापासून जे समजा मराठी शाळेमध्ये तर शिकवल्याच जाते की आपापले कामं स्वतः करा. ते बाकी दुसऱ्या शाळेचं काय माहीत नाही. दुसऱ्या शाळेचा आता विषय असा आहे भाऊ, त्याला आठवून सकाळी गाडीत बसून देणं पडते, त्याचा तर 10,000 रुपये महिना. त्याच्या उरावर म्हणजे ते युरियाची थैली कशी असते तसं ते त्याचं वजन असते. म्हणजे समजा त्या लेकराचं वजन असते 25 किलो आणि त्याच्या उरार छातीवर त्याच्या पाठीवर बॅग असते 15 किलोची. त्याच्यामध्ये ते पुस्तकं बिस्तकं त्याचा डब्बा गिब्बा तिच्या हाती. त्या सगळे बिचारायला आता युद्धावर पाठवणार. कठीण समस्या आहे. लहान लहान अरे एवढी एवढून निघले ते आता पोरं समजा नर्सरीमध्ये. अरे त्याला एवढं टेन्शन देऊ नका तुम्ही, त्याला लय जीवन जगणं आहे ना. आणि तुम्ही विषय काय आहे त्याला एवढंच झालं म्हणजे कोंबडीचं पिल्लू निघलं बाहेर ते त्याला फार्ममध्ये पाठवून त्याला नर्सरीमध्ये KG1 KG2 मध्ये. अरे ते आता निघले ते पोरं का बा बरोबर आहे की नाही. हो म्हणजे हे एवढे लहान लहान पोराला शाळेत टाकायची काही गरज नाही ना. मग असं म्हणणं आहे की तुम्ही अळांचोट राहू द्या. हे त्याला तुम्ही आय एम एज्युकेशनल पर्सन ब्रो, यू नो, आय एम अ ग्रॅज्युएशन कम्प्लीट मॅन. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. पण कसं मी समजा तुम्हाला काही जास्त सांगू शकत नाही. रिकामे धंदे कसं तुम्हाला अजून राग येऊन जाईन बा, आणि रागाचे धंदे आपू करत नाही. आणि राग आला बी दिमाग खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. तर मग रागाचा प्रश्नच नाही. हा रागाचा प्रश्नच नाही. असा कसं आहे, प्रेमानं घेतो आपण, रागाचा विषय नाही तो काही जास्त. 6 वर्षाच्या पोराच्या पाठीवर आज 10-15 किलोचं वजन जर बसत असेल तर आपण त्यांना वर नाही घेऊन चाललो, आपण त्याला खाली दाबून राहिलो. सध्याच्या कंडिशन काय त्याची वाढ होणार, काय ते कोणा पोलीसमध्ये भरती होती ना, काय कोणा मिलिटरीत भरती होती. कारण ते आतापासून त्याच्या उरावर वजन आहे. हां, तर गध्याच्या उरावर वजन असलं तर ते मान्य करीन माणूस. पण हे लहान पोराच्या एवढं मोठं वजन, त्याची बुद्धी पाहिली 25% आणि त्याला शिक्षण आहे 50%. काय बुद्धी काम करीन त्याची. हां, म्हणजे ह्या काही गोष्टी आता शिक्षणाच्या बाबतीत काही बदल झाला पाहिजे. आता डायरेक्ट मास्तर शिकवते मनी पेन मनी मेन पॉवर. आता हे पोराची बुद्धी पडली कमी. आता ते काय समजणार आहे या गोष्टीले. त्यासाठी यायचा पाया जो पक्का जर करायचा असेल तर सुरुवातीपासून 1, 2, 3 हे 100पर्यंत म्हणजे 100पर्यंत शिकवलं गेलं पाहिजे. एकच वाक्य ते पूर्ण करायचं. ते उजळणी जर पाठ झाली तर पुढे माणूस काही ना काही पाऊल टाकीन. आता त्याला डायरेक्ट शिकवलं जाते 1, 2, 3, 4. आता काय इंग्लिश पॉवर म्हणसान तुम्ही, ते इंग्लिशमध्ये जर पोरं जातील तर हे फक्त इंग्लिशच आहे. हिंदुस्थानचं काय आहे. अरे मराठी कोण शिकीन, मराठी कोण बोलीन. मग हे मराठी मातृभाषा आपण पुढे नाही नेसान तर मग काय फायदा. इंग्रज तर गेले वरून, म्हणजे पण मग हे मराठी कोण शिकवीन. शेवटी इंग्रज येऊन राहिले ना. हो, मराठी येत नाही, इंग्लिश बोलो, हिंदी बोलो. अरे आपली मराठी भाषा मातृभाषा आहे, हे भाषा पहिले करायला पाहिजे. याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता हे शिक्षण म्हणजे नुसतंच का शास्त्रज्ञ व्हा, ते विज्ञान डोक्यात घाला आणि हे मातृभूमीचं काहीच नाही त्याच्यात. म्हणजे असं काय सुरुवातीचं शिक्षण असं होतं, अळानी शिक्षण होतं, पण माणूस सुधरे जातून हातावर बोटावर कांड्यावर ताबडतोब उजळणी करण्यास तुम्हाला सांगेल. आता तर मोबाईल शिवाय ते कॉम्प्युटर शिवाय तुमचा हिशोब होत नाही. म्हणजे काय पावर वापर करा. अरे कॅल्क्युलेटर बी माणसानंच बनवेला आहे ना. सांगा बा. अशा गोष्टी आहे हो, ह्या शिकवायला पाहिजे. आता हे कसं आहे, जुने माणसं आहे ते अळारी भाषा तुम्हाला सांगू शकतात. आता तुमचं कसं मेन पॉवर आहे तुमची, तुम्ही काही करू शकता. शिक्षण काढलं म्हणजे ते पोराने करत आणि ते नाही असंच पाहिजे. अरे तुमच्या बुद्धीप्रमाणे तुम्ही करून राहिले, पण सामान्य जनतेचं काय आहे. सामान्य जनता अळाने सरवून राहिली ना, याच्याकडे कोणाचं लक्षच नाही. जे ढोरकी आहे ते ढोरकीच, जे बकरेवाले आहे ते बकरेवालेच. असा विषय उन्हाला आणतो. चला जास्त काही तुम्हाला काही सांगत नाही, दिमाग काही तुमचा खात नाही. कारण की आम्ही किती ज्ञान सांगलं तरी ते तुमचं घेणं काम आहे. आणि नाही घेतलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही चरू आलो बकऱ्या. विषय असा आहे. चला भेटतो तुम्हाला नंतर. सीताराम. मित्रांनो आता दुपारचे वाजलेले आहे 3:15 आणि मित्रांनो आपण जात आहे आता दुसऱ्या ठिकाणी. हे जे आपलं डाल आहे हे पण भरलेलं होतं आणि पूर्ण पाणी आपण आता सांडून दिलेलं आहे.
बघू शकता. दुपारचे वाजलेले हे 3 आणि मित्रांनो पुरं वारगट आता आहे असं वेगळंच फील. म्हणजे 2 दिवस झाले आता मकर संक्रांत लोक तर पुरं ते वारगट आहेच भाऊ. ते काय कुकडे हवामानाचा बदल झाला तिकडे की बर्फ गिरफ पडला काश्मीरकडे समुद्रामध्ये ते बर्फ गिरफ पडला की मग ते कसा जसा तो घोर होत असते आणि त्याचा परिणाम होते तो आपल्या विदर्भावर हिमालयात आपल्या विदर्भावर तो परिणाम होते. त्याच्यामुळे आता 2 दिवस मकर संक्रांत लोक तर आहेच समजा असे वारगट. चला आपण जाऊ आता दुसऱ्या शेतामध्ये. टेम्परेचर है आजचं 24 डिग्री सेल्सियस और ऐसे चिलचिलाती हुई कड़कड़ाती हुई धूप में देख सकते हैं आप. अपने शेड़े लेकर जाना है अपन को दूसरे खेत में. बकरा बसता भाऊ उन्हाच्या बकरा बसता मोबाईल पडत होता हातातून. आता चला भेटू डायरेक्ट आता दुसऱ्या शेतामध्ये. चलो चला जोडी उठो जोडी चला. चलो मिलते हैं आगे. दोस्तों अभी अपन है मतलब जयपुर कोथड़ी तांडा के जंगल में और अपन जा रहे हैं अभी सीधे फुली के जंगल में. फुली गांव के पास ही लगभग फुली गांव के पास ही. और अपनी ये बकरियां देख रहे हैं ये चल रही है. अपन है पीछे अपने 3 आदमी आगे और अपन है पीछे. क्योंकि जो बछड़े रहते हैं खासकर वो बछड़े पीछे रहते हैं इसलिए उनको कोई पीछे भटक ना जाए इसलिए मैं पीछे हूँ. तो रीज़न वाइज देख सकते हैं आपको दिखाता हूँ. चने का खेत. दिस इज़ लाइक चने का खेत ब्रो. यू नो चना मीन्स वो बेसन के लड्डू जिससे बनते हैं वही चना. तो मौसम कुछ ज़्यादा खास नहीं है. कड़कती धूप है ये देख सकती है. रास्ते में गिरा हुआ है कांटा. अपन ने फेंक दिया उसको साइड में. अगर समझो कि अपने पैर में नहीं तो सामने वाले के पैर में चुभ ना जाए इसलिए अपन ने वो कांटा साइड में कर दिया. तो अपने जो जानवर है मतलब अपने जो शेड़ा है उसको लेकर अपन अभी जा रहे हैं फुली के जंगल में. देख सकते हैं ऐसे तेज़ धूप और तेज़ हवा और अपन जा रहे हैं अपने रास्ते से और अपन शेड़ा के पीछे है अभी. तो मिलते हैं आपको अभी फुली के गांव लगभग के जंगल में. उस खेत में कोई तो मशीन चालू है जिसकी आवाज़ हमें यहाँ तक आ रही है. तो चलो ज़्यादा ही कुछ बात ना करते हुए मिलते हैं अभी डायरेक्ट आपको यहाँ से 3 किलोमीटर आगे पैदल उसी जंगल में. जिस जंगल में अभी अपन को सेड़ा चराने आए. मिलते हैं वहाँ पे. सीताराम. A few moments later. तो अपन है अभी जंगल में. अपनी लकड़ी गिर गई थी नीचे और ये जो देख सकते हैं आप. हिर हिर डर हिर हिर. अभी अपन है जंगल में और ये जो देख सकते हैं आप ये है बेरीज. दिस इज अ ब्लॅक बेरीज म्हणजेच बोरं. आणि त्या बोरांचं जे मित्रांनो झाड होतं ते झाड आता तोडून टाकलेलं आहे कोणतरी. विषय असा आहे. आणि आपण जात आहे आता फुलीच्या जंगलामध्ये. वो बेरीज जो रहती है बोर जिसे कहते हैं मराठी में बोर में बहुत सारा प्रोटीन और फाइबर होता है जो काफ़ी क्रिस्टल टाइप शुगर डिलीशियस थोड़ा थोड़ा क्रीमी लगता है. मतलब वो जो बेरीज रहते हैं वो अलग अलग प्रकार के रहते हैं. काशी बोरा, सादे बोरा, गोड़ बोरा, बारीक बोरा. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. उसमें जो काशी रहता है काशी वाले बोरा वो काफ़ी डिलीशियस और सुपर्ब लगता है. और अपन अभी एक जंगल के पास आ चुके हैं. यहाँ पे थोड़ा सा है नाला. तो चलिए अभी नाला करते हैं क्रॉस. ऐसे किधर भी कौन से भी जंगल में ऐसे घुसना पड़ता है. देख सकते हैं आप यहाँ पे बहुत सी झाड़ियाँ हैं
और ये देख सकते हैं अपना किशन इधर काय को बैठा है काहेर गड्याडी बाप रे बाप। दोस्तों इधर है ये साइड का नया दाखवून मोबाईलला फक्त बटन हाँ बस तसंच देख सकते हैं आप दोस्तों नया इसमें गुफा है साइड की और जो साइड की असली तो चला देना अपना मोबाइल बस 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 आने ऊपर। किशन लाला के हाथ से एक वीडियो शूट हुआ है अभी देख सकते हैं आप। किसना काय म्हणणं काय तू आता है तो होता साईडचा नाही बघू शकता तुम्ही। आणि मित्रांनो अडीच साईड राहते विषय असा आहे मी या घनदाट अशा जंगलामधून आपल्याला इकडे आता जाना है। नाले नीले से हिंटे हुए हम जा रहे हैं जंगल में और अपन को निकलना है डायरेक्ट अभी फुली के रोड पे निकलेंगे अपन। चला बा। और ये नाले ऐसे पूरा जंगल मैन वर्सेस वाइल्ड विथ भोला जंगल में घूम रहे एडवेंचर फुल्ली लोडेड एडवेंचर। पुरा जंगल हिंडून असं झालं रे हो आता अजून फुली 1 किलोमीटर तर फुली राहिली अजून त्या रोडवर जाणार। ऐसे कौन से भी जंगल में अपन घूम सकते हैं। अभी ये कड़कती धूप में अपन को पूरे जंगल घूमने हैं तो चलो अपने बाड़े को लेके चलते हैं अभी नाले से और मिलते हैं अभी आगे रास्ते पे रोड पे मिलेंगे तुमको। सीताराम। 2000 years later. तो अभी अपन लग चुके हैं 3 किलोमीटर का जंगल पार करके सीधे रोड से देख सकते हैं। रोटेबा भी आ चुके हैं और रोटेबा की चिंगे पोंगे अभी आ चुके हैं। ये वो भाग के जाएंगे रोटेबा के पास। हो हो हिर अरे इकडे व्हा लवकर हिर। देख सकते हैं रोड से ऐसा एक्सीडेंट की म्हणजे बेकार झेंडूबामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही। आता जर समजा आता एखादा जर पिल्लू मित्रांनो गाडी खाली गेला तर उपाधीचे धंदे झाले असते। आता ते चारी चिली पोंगे सगळे डायरेक्ट रोड क्रॉस करत होते डायरेक्ट रोटेवाले सीधे अंगावर होती या बाई नाही रोटेवाला फक्त पायाचा आवाज आला ते चप्पलचा सांगा बेकार काम आहे। लोक मस्त टाप होते ते महादेवरावच्या मागे बघू शकता महादेवराव गेलेले आहे पुढे आणि आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता शेतात गेल्यावर। सीताराम। पुरी गँग आहे मागची चिली पोंगा गँग हे पाहून घ्या तुम्ही सगळे चिली पोंगे आहे। मिळते हे आगे। सीताराम। दुपारचे वाजलेले 4 आपण आलेलो आहे शेतामध्ये बघू शकता आपल्या शेळ्या आता शेतात आलेल्या आहे आणि मित्रांनो आपल्याला पाजायचं आहे आता शेळ्यांसाठी पाणी। तर मित्रांनो आता पहिले शेळ्या इकडे आपण या शेतामध्ये शेळ्या चारल्या होत्या आणि मित्रांनो आपल्याला आता पाणी पाजणं आहे। आपण विहिरीवर जाऊ आणि डालकं भरून ठेवू आणि शेळ्या पाण्यावर घेऊन जाऊ कारण की पल्ला लय दूरचा होता कमसे कम 3 ते 4.5 किलोमीटर आपण आलेलो आहे दूर। आता बकऱ्या आहे पायथी आपण जाऊ विहिरीवर आणि पाण्याची लाईन लावू बकऱ्याची पहिले। चलो इस चिलचिलाती धूप में अपन चार रहे हैं शेड़िया और देख सकते हैं उधर है चने का खेत उधर स्प्रिंकलर चालू है और इधर है अपने शेड़ा पोटलियों में। तो ऐसे यू नो ब्रो मित्रांनो आपल्याला काय दिसलेलं आहे बघू शकता तुम्ही। ओ माय गॉड दिस इज अ स्नेक। स्नेक कातडी यू नो स्नेक कातडी म्हणजे कात बघू शकता तुम्ही तेवढी मोठी कात। अरे बाप याच्या पुढे ते ऊर्जा बेखापेक्षा खतरनाक आहे। हे प्रभू मित्रांनो बघू शकता तुम्ही सापाची कात। हे जायला या नयामध्ये आणि या नयातून साप पाळणं म्हणजे बेकार गुन्हा आहे हा। तिथून कधी निघला तर आपल्याला पैता जाईल। मित्रांनो कम से कम बघू शकता तुम्ही हा 2 3 या असा बघू शकता तुम्ही या नयामध्ये हा साप गेलेला आहे आणि याच्या
टिपक्यावरून तरी समजून आलं की हे काच समजा वाकस, बहुतेक वाकस आहे समजा. 2-1 हप्ते झाले ती मिले पडून काढून समजा. पण भाऊ जनवार पुरा ओरिजिनल आहे, बघू शकता तुम्ही. जनवार पुरा ओरिजिनल आहे. दिस इज अ इंडियन कोब्रा. इंडियन कोब्रा स्नेक बघू शकता तुम्ही. या बोक्सामध्ये ते गेलेले आहे अशी. दिस इज अ इंडियन कोब्रा कात मित्रांनो, बघू शकता. हा जर समजा ओरिजिनलमध्ये जर समजा स्नेक बाईट केली तर माणूस वाचणे नाही विषय असा आहे, बेकार काम आहे. त्या काठीच्या नांदामध्ये बकऱ्या इकडे तिकडे गेल्याने पाहिजे. बघू शकता आपण इकडे ऋतुबाऱ्या कोपऱ्यात बसला आहे, कवा तिकडे आहे आणि आपू या धुरा विजयाडी. तर असे जंगलामध्ये हे जे जीव दिसत राहतं आपल्याला, जंगल तर त्याचंच असते विषय काही नाही. तो जंगलामध्ये हिंटीन नाही तर कुडी हिंटीन ते सांगा. साप जंगलामध्येच राहणार आहे. आपू जंगलात कशाला तरफडतो हे विषय आहे. आपू हिंडतो अशी जनावरांच्या मागे, मग असे काताबिता दिसतं आपल्याला. चलो मिळते हे आगे. रामराम मंडळी, जय श्री महाकाल मित्रांनो. बघू शकता आता तूर काढणं झालेली आहे आणि आपल्या बकऱ्या इकडे आहे आणि पकाबा करत आहे. कुटाराच्या जे इकडे तिकडे फैलेलं आहे ते कुटार जमा करण्यात आलं त्यानं शेंगोळ बिंगोळ बकऱ्या करता. बघू शकता. रामराम आबा, रामराम. सांगा. तू तयार मस्तपैकी. क्या बात आहे. आता बनवता का आपले? हा बंद केलं होतं ते जरा. आता बकऱ्याच असतं म्हणून आता बंद आहे सध्या ते. पहिले तुम्ही त्या मंदिरावरले गुप्तेश्वरवाले व्हिडिओ. हा मग काय दररोज पाहिजे तुम्ही ते पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसाला काय त्याला सांगायचं की 6 किलोमीटर. तुम्हाला सांगायला पहिले की 6 किलोमीटरवरून आम्ही अठी आलो. अठी आल्यानंतर 6 किलोमीटर तर झालंच आपलं ते. अठी आल्यावर आता हे यंत्र सुरू होत आहे. तूर तयार केली आणि हे बकरीला खायला काही नाही तर हे कुटार टाकणं सुरू आहे ते. हे बी सांगायचं. हे काय लावलं तुम्ही ना खाली सांडली काय हे तूर रेडी नाही ते याच्या खालचा. हो काय किती झाली आबा तूर? तूर झाली 15 पोते मस्त मित्रांनो. बघू शकता 1.5 एकरात 15 पोते चांगली झाली. ॲव्हरेज चांगला लागला, 10चा ॲव्हरेज लागला. वा वा. तूर पण चांगली आहे. अरे पण याच्या मागे कष्ट किती आहे हे कष्ट तुम्हाला माहित नाही मित्रांनो. याच्या मागे भयान कष्ट करणं पडता. ता हे दिसते आणि हे असं नसते. हे निसर्गाच्या भरोशावर आहे सगळी कथा आहे. खरी गोष्ट आहे. हे म्हणजे आता झाली समजा मेहनतचं फळ. मेहनतचं फळ असते ते. मेहनतचं फळ. दसरा दिवाळी शेतकऱ्याला सारखी नसते. 365 दिवस असा समजा कधी मधी असते ते निसर्गाचं. निसर्गाची कृपा झाली तर ते कष्ट भेटते त्याचं फळ. हे बाहेर तरी सांडला आता. हे एका दाण्याची ज्याला किंमत आहे तो शेतकरी. एकता बाण लावलं ते कचरा काढी काढणं यातलं नाही काही नाही. क्वालिटी क्वांटिटीमध्ये बघू शकता. हे कुटार इकडे सांडलेलं आहे. हे कुटार आता जमा करू राहिलेली आपण. आपल्या बकऱ्या गेलेल्या आहे तिकडे पाण्याच्या याच्यावर. विषय असा असते बघतो एवढा दुरून. त्या दिवशी आपण नाही सोडलं होतं इकडला एक टोका म्हणून आज तो जमला मेळ. नाही तर त्या दिवशी जर पुरं वावर चालून टाकलं असतं तर मग आज धूप बसलं असतं. आणि आज धूप बसलं असतं तर मग हेच सूर्यधारेन कटमन्यान फुलझाडं. त्याच्यावर की बकरीचं पोट भरत नाही. पण मग आता कसं नाही इलाज असते तो. या बकऱ्या आपल्या पाणी पिऊ राहिल्या विहिरीवर. इकडे बगुळे पाहून घेऊ शकता तुम्ही. 4-5 बगुळे बकऱ्या इकडे पाणी पिऊ राहिल्या. शहर में सीताराम, खेत में तुरीच्या शेतात खुटल्यामध्ये शेळ्या. तो ऐसे ही अपने ब्लॉग के लिए देखते रहे, स्किप ना करते रहे. अभी क्या हो सकता है 1-0 मिनट में तुमको आगे बताता मैं आगे पीछे जाके. पाणी पाजणं चालू आहे शेड्यांसाठी. चला बघू शकता आमचा किसन लालानं डालक्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. कष्ट खूप करते ना हो पोऱ्या. पण उशाकनं वायात आवडते तो. बघू शकता तुम्ही बकऱ्या पिऊन आल्या पाणी. शेताचे मालक म्हणता काय तुम्ही व्हिडिओ काढला नाही. म्हटलं घ्या मग आता काढून घेतो तुमचा. भावना शेतकऱ्याचं म्हणजे का असं असते. त्याचं
कष्टाचं फळ भेटलं की शेतकरी खुशी होते, खुश होते. वा वा, खुश खुश आहे. ॲव्हरेज बरा लागला म्हणता ना ते 1.5 एकरामध्ये 15 म्हणजे एकरी 10. पण मग त्याच्या मागे किती धुपूट निघते हे कष्ट करणारा शेतकऱ्यालाच माहीत असते. त्याच्या मागे खत पाणी बीज दिवाळी रोटावेटर टिलर फाळ हे ते समजा. चला भेटतो तुम्हाला नंतर. शहर में सीताराम, गाव में शेळ्या. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. हे पाहून घ्या आपले घोडे. हे आपले छोटे छोटे घोडे आहे, बघू शकता तुम्ही. हे असे रुकायम कामं म्हणजे असे हे इकडे तिकडे कुदत तर राहते नाही. बघू शकता तुम्ही. छोटा घोडा आपला झिंगा पाटील. हे पाहून घ्या. आणि आपण आहे आता जंगलामध्ये. हे पाहून घ्या. माझ्या इकडे आबा आमचा कृष्णाबाडी लाईट बसलेला आहे. मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहे 5:30 आणि आजचा जो ब्लॉग आहे आपला तो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करून टाकणार आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, समजा प्रतिक्रिया तुम्ही द्या. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि ऑलरेडी गुड नाईट. आणि मित्रांनो व्हिडिओच्या बाबतीमध्ये जर काही चुकीचा एखादा शब्द निघाला असेल तर तुम्ही माफ करून टाकत जा. कसं मी आहे भाऊ खेड्यामधला माणूस. विषय असा आहे काही एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल माफी असावी. आणि भेटू अशाच मजेदार व्हिडिओसाठी उद्याच्या ब्लॉगमध्ये. शहर में सीताराम, गाव में सीताराम आणि जंगल में शेळ्या. कृष्णाला म्हणते जय माता दी. जय माता दी. चला भेटू तुम्हाला उद्याच्या भागात. शहर में मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा.